नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 9 ऊर्जा साधने या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न, पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल? पहिला प्रश्न, रोहनला पतंग उडवायचा आहे। हवा म्हणजे वारा। दुसरा प्रश्न, आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे। उत्तर, शेकोटी पेटवण्यासाठी लाकूड। तिसरा प्रश्न, सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे। उत्तर, छोटा गॅस, बत्तीचा स्टोव्ह, लाकूड। प्रश्न, सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे। उत्तर, इलेक्ट्रिक इस्त्री, कोळशाची इस्त्री। 5 नंबर प्रश्न, रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे। उत्तर, कोळसा किंवा वीज। 6 नंबर, अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे। विजेवरील हीटर, गीझर, बंब। 7 नंबर प्रश्न, सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा। वीज, रॉकेलचे दिवे, तेलाचे दिवे, टॉर्च। ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील 1 नंबर प्रश्न, मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो, त्याचे कारण काय असेल? उत्तर, मानव पेट्रोल, डिझेल व विद्युत या ऊर्जा साधनांचा सर्वाधिक वापर करतो, कारण मानवाला घरगुती वापरापासून ते कारखान्यात, कार्यालयात काम करण्यापर्यंत, त्याशिवाय त्याला वाहतूक करण्यासाठी पेट्रोल, डिझेल या ऊर्जा साधनांची गरज असते। 2. ऊर्जा साधनांची गरज काय? उत्तर, मानव व आपल्या गरजा भागवण्यासाठी पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी ऊर्जा साधनांचा वापर करतो। याशिवाय इतरही ऊर्जा साधनांचा वापर करत असतो। अर्थात मानवाला आपल्या गरजा भागवण्यासाठी ऊर्जा साधनांची गरज असते। 3. पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? उत्तर, ऊर्जा साधने ही पारंपरिक व अपारंपरिक अशी असतात। पारंपरिक ऊर्जा साधने प्रामुख्याने संपणारी असतात, तर अपारंपरिक साधनांची निर्मिती पुन्हा पुन्हा करता येते, ती दीर्घकाळ निर्माण करता येते, त्यापासून पर्यावरणाला धोका नसतो, प्रदूषण होत नाही, त्यामुळे अशा पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे। प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा। उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे। 1. खनिज तेल व सौर ऊर्जा। खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे। सौर ऊर्जा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। खनिज तेलाचा वापर पर्यावरणपूरक नाही, सौर ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे। खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, सौर ऊर्जेचा वापर केल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही। 2 नंबर, जल ऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा। जल ऊर्जा तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे। भूगर्भीय ऊर्जा सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। जल ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे। भूगर्भीय ऊर्जेचा वापर तुलनेने कमी पर्यावरणपूरक आहे। जल ऊर्जा निर्मिती तुलनेने कमी खर्चिक आहे। भूगर्भीय ऊर्जा निर्मिती तुलनेने अधिक खर्चिक आहे। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।